चर्चा तर होणारच ना घोडा न ताफा इंधन बचतीचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे घातले विधान भवन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले. पेट्रोल आणि डिझेलची बचत करा असे आवाहन त्यांनी केले. सत्ताधाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात बाईकने आलेत. विधान भवनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेल्मेट घालून बाईकवर आलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे नेते आशिष शेलार जे हे होते त्यांची एंट्री होताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लगबग दिसून आली. वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाईकवरून निघाले. त्यांच्या पाठीमागे मंत्री आशिष शेलार हे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बाईकवरून विधान भवनात आल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. तर यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. बुधवारी इंधन आणि परकीय चलन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेतले आणि त्यासाठी 2 उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या आहेत. आणि ह्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्यात आली. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचे ठरले. मंत्री अधिकारी यांनी विदेश दौरे करू नयेत असे ठरले. अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. मंत्री अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान 1 दिवस तरी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करावा. बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेचा वापर करावा असे आवाहन कालच्या बैठकीत करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.